हॅलो फ्रेंड्स, हॅलो स्टुडंट. ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण मल्टिप्लिकेशन एक्झाम्पल 3 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण 4 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट पाहणार आहोत एक्झाम्पल्स. म्हणजेच आता 4 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणण्याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल आपला आहे 2617 गुणिले 2 म्हणजेच 2617 मल्टिप्लाय बाय 2. म्हणजेच आता पहा 2 2 जा 4, 2 6 जा 12. आता आपल्याला इथे 2 दाखवायचे आणि या रॉडवर 10 दाखवायचे, पण आपल्याकडे इकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे म्हणून अप्पर बीट आपण वापरणार यूज करणार आहोत. म्हणजेच इथे 50 झाले आणि इथे 2 12. त्यानंतर बे एके बे इथे आणि बे साती 14. मग युनिट रॉडवर 4 आणि टेन्स रॉडवर 10. म्हणजे आपलं आन्सर येते इथे 5 2 3 4. किती येत आहे? 5234. नेक्स्ट एक्झाम्पल 3654 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजेच किती? 3654 गुणिले 3. मग 3 3 9. आपण पहिल्यांदा दाखवतोय 9. त्यानंतर 3 6 18 म्हणजे 3 सके 18. मग आपल्याला आता इथे एक बीट शिल्लक नाहीये. ठीक आहे, मग आपण ह्या बीटवर 8 नंबर आपण दाखवणार आणि 10 एक एक्स्ट्रा आपल्याला इकडे बीट शिल्लक नाही म्हणून आपण नेक्स्ट नंबर यूज करणार. म्हणजे इथे होतात 10. मग हे युनिट झालं 0. हे 9 आणि 1 10 म्हणजे हे युनिट इकडे आपण ट्रान्सफर केले आणि हा नंबर होतो 0. म्हणजे आता आपल्याला मिळाले 18. मग आता 3 5 15. मग नेक्स्ट रॉडवर आपल्याला ह्या रॉडवर किती दाखवायचे? 15. मग आपण अप्पर बीड वापरणार 5 आणि या बीडवरचा 10. त्यानंतर 3 चोक 12. मग आपल्याला आता या रॉडवर आपल्याला किती दाखवायचे? 12. म्हणजेच युनिट रॉडवर 2 आणि टेन्स रॉडवर 10. म्हणजे आपलं येणारं जे उत्तर आहे ते किती होतं? इथे 1 0 9 6 2. म्हणजेच किती? 10,962. 10,000. इथे पहा, इथे 1 आहे, इथे 0, इथे 9, इथे 6 आणि इथे 2. म्हणजे आपलं आलेलं जे आन्सर आहे ते किती आहे? 10,962. नेक्स्ट 4329 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच 4329 गुणिले 4. 4 चोक 16. मग आपण याच्या पुढचा रॉड आपण वापरणार इथे 10 आणि या 1000 रॉडमध्ये आपण दाखवणार आहोत 16 6. ठीक आहे. त्यानंतर 3 चोक 4 त्रिक 12. म्हणजेच इथे आपल्याला ह्या रॉडवर इथून आणि इथे 12 म्हणजे इथे 10 आणि इथे 2. त्यानंतर 4 दुने 8 8 आणि 9 चोक 36. मग आता आपल्याला इथे 6 नंबर दाखवायचे आणि इथे किती दाखवायचे? 30 नंबर ॲड करायचे. पण आता ऑलरेडी इथे किती नंबर वापरला आहे? 8 आहे. मग याच्यामध्ये आपल्याला 3 अजून जर आपण ॲड केले तर आपल्या इथे किती होतात? 8 आणि 3 11. म्हणजेच इथे किती होत आहेत? आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे म्हणून आपण इथे 3चा प्लस फॉर्म्युला वापरणार. 30चा म्हणजे प्लस 100 आणि मायनस 70. म्हणजे आपलं जे येणारं आन्सर आहे ते किती आले पहा? 17316. म्हणजेच 17,316. लक्षात येते? 17,316. हे 5 आणि हा आहे 1 6. 17,316. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल
आता सुरुवातीला इथे एक्झाम्पल्स घेताना मी छोटे नंबर्स वापरले आहेत पहा 2 3 4 5. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8743 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजेच 8743 गुणिले 5. मग आता 5ने गुणण्यासाठी आता आपण सर्वात अगोदरचा नंबर घेऊया 5 8 40 म्हणजे आपल्याला नेक्स्ट इयर रॉड यूज करायचा आहे 40 आणि हा 0 ॲज इट इज. त्यानंतर 5 7 35 मग आपल्याला या रॉडवर आपल्याला किती दाखवायचे 30 आणि पुढच्या रॉडवर 5. त्यानंतर 4 5 5 चोक 20 मग आपल्याला नेक्स्ट रॉडवर म्हणजे इथे 20 हे दाखवायचे आहेत 5 चोक 20 आणि नेक्स्ट रॉडमध्ये 5 3 15 म्हणजे इथे 5 आणि इथे 10. मग आता पहा आपला आलेला आन्सर किती आहे 4 3 4 3. त्यानंतर 7 ते खाली गेले इथे 1 आणि 5 1 आणि 5 म्हणजे आलेलं आपलं उत्तर आहे 43,715. 43,715. पहा परत एकदा पहा एक्झाम्पल हे जरा मोठं आहे 8 पंचे 40 0 ॲज इट इज. त्यानंतर 5 7 35 30 35 5. त्यानंतर 4 पंचे 20 0 ॲज इट इज आणि पुढे 5 3 15 म्हणजे इथे 10 आणि इथे 5. ठीक आहे म्हणजे आपलं आलेलं जे आन्सर आहे ते इथून सुरू होतं ते 43,715. ठीक आहे. त्यानंतर आता आपण जरा मोठ्या संख्या घेतल्या आहेत म्हणजेच 6 7 8 9 याप्रमाणे. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2617 गुणिले 7 6 6 दुने 12 6 6 36. मग आपल्याला इथे आपल्याला 3 आणि इथे 6 म्हणजे आपण इथे 6 घेतोय आणि इथे आपल्याला 30 ॲड करायचे आहेत. आपल्याकडे एक्स्ट्रा बीट नाही आहे म्हणून आपण 30चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करणार म्हणजे +30 करण्यासाठी आपण +50 आणि -20 करणार. त्यानंतर 6 1 6 इथे आणि 6 7 42 मग त्यामध्ये आपण इथे 40 आपल्याला यूज करायचे आहेत. इथे 2 आपण दाखवणार. इथे 40 दाखवण्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे म्हणून आपण 40चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करणार म्हणजेच +50 -10. म्हणजेच आता आपला येणारं जे आन्सर आहे ते किती आलं आहे पहा इथे 1 5 त्यानंतर इथे 7 इथे 0 आणि इथे 2. म्हणजे आपला आलेला आन्सर आहे 15,702. परत एकदा पहा 6 दुने 12 6 6 36 इथे 6 आणि इथे 30. मग आपल्याकडे 30चा फॉर्म्युलामध्ये करण्यासाठी आपण 50 करणार. त्यानंतर इकडे पुढे 6 1 6 म्हणजेच इथे किती होतात 6. मग आता आपल्याला इथे 60 ॲड करण्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा नंबर नाही आहे म्हणून आपण काय करतो इथे 6 ॲड करूया पुढे आणि नेक्स्ट नंबर 6 7 42.
आपल्याकडे इकडे नंबर नाही आहे म्हणून आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज केला आहे. +10 - 6 म्हणजे आपलं आलेलं जे आन्सर आहे ते आहे 15,702 म्हणजेच 15,702. इथे 0 येतो. ठीक आहे. एक्झाम्पल सॉल्व करताना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण शांतपणे सॉल्व करायचं म्हणजे आपण एक्झाम्पल पूर्णपणे सॉल्व करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3654 मल्टिप्लाय बाय 7 म्हणजेच 3654 गुणिले 7. आता पहा 7 त्रिक 21, त्यानंतर 6 गुणिले 7 घ्या किंवा 7 सखे घेऊया. 7 सखे 42 म्हणजे आता 42 आपल्याला इथे 2 दाखवायचे आणि इथे आपल्याला 4 दाखवायचे, बरोबर. मग 4 आणि 1 इथे ऑलरेडी आहे म्हणजे 5. म्हणजेच आपण इथे काय करूया, आपल्याकडे 4 नंबर इथे एक्स्ट्रा शिल्लक नाही आहे म्हणून आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. म्हणजेच 40 ॲड करण्यासाठी +50 - 10 म्हणजे आपण काय करतोय, स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केला आहे म्हणजे आपल्याला इथे मिळाले 5. त्यानंतर 7 गुणिले 5, 7 5 35 म्हणजे नेक्स्ट बीडवर आपल्याला इथे 5 आणि इथे आपल्याला 30 ॲड करायचे 30. मग आता आपल्याकडे इथे एक्स्ट्रा नंबर शिल्लक नाही म्हणून आपण परत एकदा वरचा नंबर ॲड करूया 50 - 20. मग आता आपल्याला मिळाले आहे 7 5 35 जे आपण दाखवलं आहे. त्यानंतर 7 गुणिले 4, 7 चोक 28. 28 नंबर दाखवण्यासाठी आपण इथे दाखवतोय 8 आणि इथे दाखवणार 20. म्हणजे आता पहा आपला आन्सर काय आलं, इथे 2 आहे, इथे 5 5 7 8 25 578. परत एकदा पहा, हे मोठे एक्झाम्पल्स आहेत ते आपण एकदा रीचेक करूया. ठीक आहे. 7 त्रिक 21, त्यानंतर 6 7 42. मग आपल्याला इथे आपल्याला काय दाखवायचं आहे 4 आणि इथे 42चे आपण 2 युनिट दाखवूया. पण इथे आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे म्हणून आपण काय करतोय +40 करण्यासाठी +50 आणि -10चा फॉर्म्युला वापरतो. त्यानंतर 7 5 35. तर 35 आपण 5 या रॉडवर दाखवणार आणि इथे आपल्याकडे शिल्लक आहे का बीट नाही आहे तर आपण +30 करण्यासाठी +50 - 20 म्हणजेच 30चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करणार आहोत. नेक्स्ट नंबर 4 गुणिले 7 म्हणजे 7 चोक 28. मग आता आपण इथे 20 आणि इकडे 8 नंबर दाखवणार म्हणजे आपलं आन्सर काय आले पहा 2 5 5 7 8 25,578. नेक्स्ट नंबर 9,438 मल्टिप्लाय बाय 9. 9,438 गुणिले 9 म्हणजेच पहा 9 9 81. नेक्स्ट एक्झाम्पल 9 9 81. त्यानंतर 9 चौक 36 30 आणि इकडे 6. त्यानंतर 9 त्रिक 27 पुढे आणि त्यानंतर 9 8 72. मग आता आपल्याला इथे 72चे 2 आणि इथे आपल्याला 7 ॲड करायचे पण इथे नंबर आपल्याकडे शिल्लक नाही आहे म्हणून आपण नेक्स्ट नंबरमध्ये +10 - 30 करणार. 7 नंबर ॲड करण्यासाठी -30. आता इथे आपल्याला 30 करण्यासाठी 5 नंबर शिल्लक नाही. ठीक आहे. म्हणजे आपण आपलं इथे उत्तर किती येत आहे +50 - 20. ठीक आहे. +50 - 20 म्हणजे 30. म्हणजेच आपलं आता आलेलं आन्सर पहा काय आलं आहे 84,942. 84,942. 84,942. 8 4
942 84,942. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 8 7 56 पहा 7824 गुणिले 8 म्हणजे 7824 मल्टिप्लाय बाय 8. 8 7 56 50 56. त्यानंतर 8 8 64. मग आता इथे आपल्याला 6 दाखवायचे. आता इथे आपण 64चे 4 दाखवूया. आता इथे ऑलरेडी 6 आहेत. आपल्याला अजून इथे 6 आणि 6 किती होतात 12. पण आपल्याला इथे नंबर शिल्लक नाही आहे म्हणून आपण नेक्स्ट आउट यूज करणार म्हणजेच +10. आणि आपल्याला 6 यूज करण्यासाठी आपल्याला मायनस इथून 4 करावे लागतील. मग -4 करण्यासाठी काय करायचं आहे आपण -50 आणि एक आपण रॉड मायनस करणार प्लस करणार म्हणजे आपल्याला उत्तर येते 60. त्यानंतर पहा आपल्याला काय उत्तर आहे आता करायचं आहे 8 2 जा 8 दुने 16. मग आता आपल्याला काय करायचं इथे 6 आणि 16 इथे. आता आपल्याकडे इथे एक्स्ट्रा नंबर नाही आहे म्हणून आपण काय करणार +50 -4. त्यानंतर 8 चौक 32 म्हणजे इथे आपण दाखवणार 2 आणि इथे दाखवणार 30 हे 32. म्हणजे आता पहा आपला आन्सर किती आलाय 62,592 62,592. परत एकदा पहा 8 7 56 8 8 64. 64चे 4 आपण दाखवूया आणि 6 नंबर आपल्याला इथे घ्यायचा आहे. पण आपल्याकडे इथं बीड शिल्लक नाही आहे म्हणून 6चा बिग फ्रेंड यूज फॉर्म्युला आपण करणार आहोत म्हणजे इथे +10 आणि -40. ठीक आहे. पण आपल्याकडे इथे नंबर नाही आहे म्हणून आपण इथे +40 +50 -10 म्हणजे आपण हे दोन्ही नंबर आता ऑपोजिट डायरेक्शनमध्ये वापरतोय. ठीक आहे. त्यानंतर 8 दुने 16 म्हणजे इथे 16 आणि आपल्याकडे इकडे बीट शिल्लक आहे का नाही आहे म्हणून आपण हे इथे वापरणार आहोत म्हणजे +50 -10 -40. मग 8 चौक 32 मग हे +30 आणि इकडे 2 म्हणजे आपला आलेला आन्सर आहे 62,592 62,592 62,592. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल्स पाहिलेत म्हणजेच 4 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट. याप्रमाणे तुम्हाला या एक्झाम्पल्स जर आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा.